वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती विटंबना प्रकरणातील आरोपी अद्याप फरार, राहुरीत संताप. वर्षभर उलटूनही आरोपी अटक नाही, पोलिसांचे अपयश उघड. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे. राहुरी बुआसिंग बाबा तालीम येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबना प्रकरणाला आज 1 वर्ष पूर्ण झाले असून अद्याप आरोपींना अटक करण्यात पोलिसांना अपयश आल्याने राहुरीत संताप व्यक्त करण्यात आला. या घटनेमुळे राहुरी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची टीका माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली. या पार्श्वभूमीवर राहुरी कारखाना येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जनआशीर्वाद यात्रेची सुरुवात करण्यात आली. दरम्यान गुहा येथे जनआशीर्वाद यात्रेला औपचारिक प्रारंभ करण्यात आला. यावेळी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवाजी महाराजांच्या मूर्ती विटंबना प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. वेद बातमीचासाठी राजेंद्र उंडे, राहुरी. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती विटंबना प्रकरणातील आरोपी अद्याप फरार, राहुरीत संताप. वर्षभर उलटूनही आरोपी अटक नाही, पोलिसांचे अपयश उघड. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे. राहुरी बुआसिंग बाबा तालीम येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबना प्रकरणाला आज 1 वर्ष पूर्ण झाले असून अद्याप आरोपींना अटक करण्यात पोलिसांना अपयश आल्याने राहुरीत संताप व्यक्त करण्यात आला. या घटनेमुळे राहुरी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची टीका माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली. या पार्श्वभूमीवर राहुरी कारखाना येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जनआशीर्वाद यात्रेची सुरुवात करण्यात आली. दरम्यान गुहा येथे जनआशीर्वाद यात्रेला औपचारिक प्रारंभ करण्यात आला. यावेळी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवाजी महाराजांच्या मूर्ती विटंबना प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. वेद बातमीचासाठी राजेंद्र उंडे, राहुरी.